समाधान किती आहे जीवनात? आई तर माधुर्यागत खाणारे समाधानी नाहीयेत मला. सुख भरपूर आहे त्यांना, बंगल्याचं गाडीचं गादीचं भरपूर सुख आहे, पण समाधान नाही. समाधान हे फक्त कष्ट करणाऱ्याला मिळतं. समाधान हे फक्त कष्ट करणाऱ्याला मिळतं. आज तुम्ही आम्ही कष्ट करतोय म्हणून आज खऱ्या अर्थानं आपल्या डोळ्यात पाणी आहे, अंगामध्ये ताकद आहे, अजूनही आमचं भगवंतावरती प्रेम आहे. आज जरी देशाच्या सेवेला उभा राहिलं तरी तो सैनिक शेतकऱ्याचा आहे. आज 26/11 तारीख आहे. तुम्हाला माहित नसेल तर आज मोबाईल स्टेटसला तुमच्या मुलांच्या मुलीच्या पाहता सगळ्यांच्या मोबाईल स्टेटसला दिसून येते. काळा दिवस आहे आज, ज्या दिवशी माझ्या सैनिकांनी आपल्या देशाकरिता टाळ नको वाजवर मुंबई मधल्या त्या ताज हॉटेलला आग लागली आणि त्या आग वाचवण्यासाठी त्या आगीतल्या लोकांना, आपल्या बांधवांना वाचवण्यासाठी अनेक जवानांनी, अनेक पोलीस मित्रांनी त्या ठिकाणी आपल्या प्राणांची आहुती दिली, शहीद झाले आपल्या लोकांकरिता, आपल्या समाजाकरिता. अरे शेतकऱ्याची पोरं होती ते. परत तुम्ही कीर्तन भजन पंढरीची वारी काशी यात्रा नाही करू शकत, हरकत नाही, पण असं काम जीवनामध्ये करा ज्याने आमच्या हातातून समाजाचं कल्याण होईल, आमचा काहीतरी वाटा या समाजाच्या हितासाठी जाईल. अरे आज समाजासाठी मरणारे ते जवान आठवतात नाही दुसऱ्यांसाठी, तर निदान त्यांच्यासाठी आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. वाईट वाटतं डीजे समोर नाचणारी पोरं पाहिली नंतर डोळ्यात पाणी येत. अरे कुठे तो माझा सीमेवरती लढणारा सैनिक, पण कुठे आमची डीजे पुढे नाचून नाही ती नशा करून मद्यपान पिऊन आयुष्य बर्बाद करणारी पिढी. आणि हात जोडून विनंती करते, आई वडील तुम्ही सर्व पालक वर्ग माझ्या समोर बसलेले आहात. एक वेळेस मुलाला तुम्ही एखादी डिग्री कमी मिळवून द्या, एखादी गाडी कमी घेऊन द्या, नाही बंगला बांधू शकला हरकत नाही, झोपडी राहू द्या, नाही मोठी फोर व्हीलर घेता आली, सायकल चालवू द्या, नाही तुम्ही त्याच्यासाठी इस्टेट कमवू शकला हरकत नाही, पण पालकांना विनंती आपल्या मुलांना संस्कारिक वाचवा. अरे नाही तुमच्यासाठी त्याने प्राण दिला हरकत नाही, नाही जगासाठी लढला तो हरकत नाही, पण खऱ्या अर्थाने आपल्या मातीसाठी असं काहीतरी चांगलं करू द्या जेणे तुमचं नाव, तुमच्या घराचं आणि तुमच्या वंशाचं नाव पुढे जाईल. आई बाप फार अपेक्षा करतात मुलांकडून, अपेक्षा कमी करा, अपेक्षा कमी करा. मी उगाच म्हणून नाही सांगत आहे, एखादा जवान सैनिक जर आपल्या देशाच्या सेवेसाठी निघाला असेल ना, कोणत्या आई बापाला वाटतं माझ्या मुलानं म्हणून मत करावं, कोणत्या आईला वाटतं माझ्या मुलानं सीमेवरती लढता लढता शहीद व्हावं, नाही वाटत. ज्यावेळी तो सैनिक मुलगा पाठीवरती बंदूक घेतो, आपल्या खात्यावरती बंदूक घेतो आणि आपल्या आईच्या सेवेसाठी, मातृभूमीच्या सेवेसाठी निघतो ना, तेव्हा आपल्या आई वडिलांना एकच उत्तर देतो, मी माघारी येईल याची वाट पाहू नका. जरी मी तुमच्या सेवेला हजर राहिलो नाही ना, तरी मी माझ्या आईच्या, माझ्या काळ्या आईच्या, माझ्या मातृभूमीच्या, माझ्या देशाच्या, माझ्या जनतेच्या सेवेसाठी मरण येईल मला. आज जरी मी तुमच्यासाठी जगलो नाही ना, तरी सुद्धा मी तिकडे मेलो आणि तिकडे जगलो तरी तीही सेवा तुमचीच असणार. ज्यावेळी सैनिक मुलगा निघून जातो ना, 6 महिने ती पोरं घरी येत नाही, 6 महिने पोरं घरी येत नाही,
दिवशी आई आपल्या मुलाला फोन करते, सैनिक मुलाला, बाळा अरे एवढे दिवस झाला तू आला नाही. अरे लहानपणी एक दिवस माझ्याशिवाय राहत नव्हता कुठे. आज 6 महिने झाले तुला आईची आठवण नाही येते, तुला घराची आठवण नाही येते. त्या पोराच्या डोळ्यात पाणी येतं ना आई. आई मला फार आठवण येते ग तुझी आई. आई सगळ्यांची आठवण येते मला आई. पण ज्या वेळी मी माझ्या देशाच्या आईचा विचार करतो आई, आई ज्यावेळी माझ्या राष्ट्राचा विचार करतो आई, ज्यावेळी मी माझ्या कर्माचा विचार करतो नाही, त्यावेळी सगळ्याचा त्याग मला करून द्यावा लागतो आई. आईच्या प्रेमाचा, आई गावाच्या प्रेमाचा, माणसांच्या प्रेमाचा, सगळ्यांच्या प्रेमाचा त्याग करून मला तिथं सीमेवरती उभं राहावं लागतं. काटा मोडला तर दुसऱ्या दिवशी पट्टी मारणारे आपण, काटा मोडला तर दुसऱ्या दिवशी पट्टी मारतो आपण. अरे हृदयावरती, छातीवरती गोळी मारून आपल्या आयुष्याला देशासाठी अर्पण करणारा जवान किती थोर आणि किती मोठा असेल, कल्पना सुद्धा करवत नाही. ती आई सांगते मला, मला काही सांगू नको, लवकरात लवकर तू ये, आठवण येते तुझी. आई नाही राहू शकत आपल्या मुलाशिवाय. आई जमलं तर मी येण्याचा प्रयत्न करेन. ठेवतो फोन ठेवून दिला. एक 4-5 दिवसांनंतर आईला फोन आला, आई 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 मी सुट्टी घेतली तुझ्यासाठी. आई आई मी गावी येणार आहे. आई आई मी तुझ्याकडे येणार आहे. आई छानपैकी स्वयंपाक करून ठेव, मला लाडू फार आवडतात. आई लाडू बनवून ठेव. आई आई आपण आलो ना, आई मी तुझ्यासाठी साडी घेऊन येईल. आई आई बाबांना काय आणू ग? आई त्यांना शर्ट आहे. आई आणखी काय आणू ग? आई सांगते मला, मला काही नको आणू, तू फक्त लवकर ये, मला दुसरे काही नको. आईला मुलाकडून जास्त अपेक्षा नाही हो, फक्त माझा बाळ माझ्या सोबत असावा. म्हातारपणी आणि मरते क्षणी माझा बाळ माझ्या सोबत असावा एवढीच अपेक्षा असते आईला. तू लवकर ये. 3 दिवस निघून जातात. दुसऱ्या दिवशी मुलगा येणार आहे. मुलाची वाट पाहत बसलेलं कुटुंब. गावामध्ये एसटीचा टाइम झाला. एक वेळ ठरलेली होती, त्या वेळेला गावची गाडी ती एसटी गावात येणार होती. मुलगा त्याच गाडीनं गावात येणार होता. आदल्या दिवशी आईला फोन आला होता, आई उद्या मी निघतोय, उद्या या वेळेपर्यंत मी घरी पोहोचेल. आई वडिलांनी सगळी तयारी केली. त्या बायकोला हे सांगून ठेवलं होतं, लहानची मुलगी मुलगी आहे, तिलाही सांगितलं होतं. इतक्या आनंदात होते सगळे. कल्पना करा, बाळ येणार आहे उद्या, मुलगा येणार आहे उद्या, 6 महिन्यांनी. अरे दिवाळी सारखा आनंद आहे. घराला रोषणाई आणलीये, दारात रांगोळी काढलीये, आईनं मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवले, ती बायको सजलीये, बहीण आली, वडिलांनी खुर्ची घेतली आणि अंगणात मांडली. आणि कोणत्याही क्षणी माझा बाळ येईल. तो बाप उभा राहिलेला. दुपारची गाडी गावात येते, परत ती आई आणि परत तो बाप, ती परत बायको त्या गाडी जवळ जाते. पुढची लोक खाली उतरतात न उतरतात, ही सगळी मंडळी गाडीत चढतात. इकडं तिकडं मुलाला शोधू लागतात. त्यांचा मुलगा अख्ख्या गाडीत कुठे दिसत नाही. खाली उतरतात. ती आई वेळेसारखी विचारू लागते, माझा बाळ का आला नसे, का आला नसे. ते वडील सांगतात, अगं येईल मागच्या गाडीनं, अगं उशीर झाला असेल निघायला, येईल मागच्या गाडीनं, नको काळजी करू.
समजूत काढता काढता तितक्याच ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो. ॲम्ब्युलन्सची गाडी गावात येते आणि तीच गाडी त्या सैनिक मुलाच्या घरापाशी उभी राहते. प्रश्न पडतो सगळ्यांना, साहजिक आहे. आज आमचा मुलगा येणार आहे, ही गाडी इथं काय करते? ती आई पळत जाते, अहो गाडी काढा बाजूला, माझा बाळ येणार आहे. अहो त्याच्यासाठी मी रांगोळी काढली आहे, तुम्ही रांगोळी का पुसताय? माझा बाळ येणार आहे, इतक्यात येईल, तुम्ही गाडी बाजूला काढा. सैनिक जवान खाली उतरतो आणि त्या आईला धीर देत सांगतो, तुमच्या मुलालाच आम्ही इथपर्यंत घेऊन आलेलो. आई वेळेसारखी मुलाला शोधू लागते. 4 जणांच्या खांद्यावरती त्या पोराला गाडीतून खाली उतरवलं जातं. खाली आणल्यानंतर त्या आईच्या पायाखाली जमीन सरकते. आणि ज्या पोराचा वाट आम्ही आतापर्यंत पाहत होतो, एक बहीण आलेली आहे, एक बायको सजलेली आहे, तो बाप वाट पाहतोय आणि मुलाची डेड बॉडी समोर दिसावी कल्पना सुद्धा करवत नाही. हो काय दुःख असेल त्या कुटुंबावरती. आज आम्ही एक दिवस स्टेटस ठेवतो, दुसऱ्या दिवशी विसरून जातो. मी कीर्तनाच्या माध्यमातून ते सैनिक जवानांचं का सांगते, त्याचं कारण एकच आहे, रोज आमच्या अंतःकरणामध्ये त्यांच्यासाठी एक तरी प्रार्थना केली पाहिजे आणि रोज आम्ही त्यांना एकदा तरी वंदन केलं पाहिजे. कारण त्यांच्यासारखं कष्ट आणि त्यांच्यासारखं आयुष्य दुसरं कुणीच जगू शकत नाही. अहो सोपं आहे का मरणं? एवढ्या जीवाला घाबरतो आम्ही. त्या आई वडिलांनी मुलाची डेड बॉडी समोर पाहिली, पायाखालची जमीन सरकली. त्या आईला सुचेना, अरे आत्ताच्या क्षणाला माझा बाळ इथे येणार होता. बोलत का नाही? अरे बाळ बोलत का नाही? अरे तू उठत का नाही? उठ ना, आईनं लाडू बनवले तुझ्यासाठी, खा ना. असा कसा बी तू अचानक निघून जाऊ शकतो? असा कसा अचानक तू निघून जाऊ शकतो? काल रात्री फोन करून सांगितलं येतोय आणि आज अचानक चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए, कहाँ तुम चले गए. मेरे दिल को लगा के ठेस, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. एकदा तरी आम्ही त्यांना नमन केलं पाहिजे. आज शहीद झालेल्या त्या सर्व माझ्या पोलीस मित्रांना, सैनिकी जवानांना मी शतशः नमन प्रणाम करते. आज त्यांच्यामुळे आज समाजामध्ये आपल्यासाठी सुरक्षितता आहे किंवा आपण सगळेजण चांगल्या पद्धतीने जगतोय, हे त्यांची खरी अर्थानं ते जगतात म्हणून खरी अर्थानं आपण सुरक्षित आहोत. ए मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. खरी अर्थाने जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे धर कर माता।